नमस्कार, मी अमित मुंडिक. 5Kमध्ये आपलं स्वागत आहे. येणाऱ्या 10 जानेवारीला मान अपमान चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि तीच टीम आज आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण बोलूया. सर, काय आहे या चित्रपटामध्ये आणि तुमची कसली भूमिका आहे, काय सांगाल? आपण या सुरुवात या प्रश्नाची ना सुबोधपासून करूया, कारण सुबोध हा कॅप्टन आहे आमच्या या टीमचा. तर सुबोधपासून आपण सुरू करूया. सर, तुम्ही दिग्दर्शनही तुम्ही केलेलं आहे चित्रपटाचं आणि रोलही त्याच्यात केला आहे, काय सांगाल? मला खात्री आहे की एक संगीतमय चित्रपट जेव्हा आपण घेऊन येतो तेव्हा त्यातलं संगीत लागतंच, पण चित्रपटाची कथा ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आणि त्या कथेला न्याय देणाऱ्या व्यक्तिरेखा तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या व्यक्तिरेखांना न्याय देणारे अभिनेतेही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे माझ्याबरोबर वैदेही ज्यांनी भामिनीची भूमिका केली आहे आणि आमचा चंद्रविलास ज्यांनी यामध्ये खलनायकाची भूमिका आहे जी त्यांनी सुमित राघवांनी केलेली आहे. याचबरोबर एक मोठी अशी फळी कलाकारांची आहे. गायकांची 18 आहे, कलाकारांची 8 आहे. कमी होता मी, पण तरी आम्ही टफ दिले. निवेदिता सराफ आहेत, नीना कुलकर्णी, उपेंद्र लिमये, शैलेश दातार, अर्चना निपाणकर असे सगळे जुने जाणते कलावंत याच्यात आहेत आणि सगळ्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने त्यांची व्यक्तिरेखा केली आहे. खूप काळानंतर कदाचित मला असं वाटतं की प्रभातचा असा काळ होता ज्याच्यात त्यांनी अतिशय वेगवेगळ्या विषयांना हात घातले. पौराणिक चित्रपटही केले, सामाजिक चित्रपटही केले आणि मराठी चित्रपटांचं विश्व त्या काळात जे होतं ते मधल्या काळात आपण खूप एका प्रकारच्या विषयांमध्ये अडकून पडलो आणि आपली ताकद आहे खूप मोठे मोठे विषय हाताळण्याची, कारण मराठीमध्ये सगळेच उत्तम तंत्रज्ञ, कलाकार, निर्माते, लेखक, दिग्दर्शक काम करतात. पण कदाचित आपण ते धाडस का केलं नाही मला माहीत नाही. पण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने जिओ स्टुडिओज, सुनील फडतरे आमचे निर्माते आणि आमच्या सगळ्या टीमनी हा एक प्रयत्न केला आहे की जो प्रकार चित्रपटाचा आपल्याकडे नाही आहे, परिकथा किंवा संगीतमय परिकथा किंवा फॅन्टसी, तर तो हाताळण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही 100% आमच्या बाजूने दिलेत आणि 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा प्रेक्षक त्यांच्या बाजूने 200% देतील. मॅडम, तुमची जी भूमिका आहे, काय सांगाल भूमिकेबद्दल आणि म्हणजे तुम्हाला किती टफ होतं, चॅलेंजिंग होतं, काय सांगाल? कोणतीही नवी भूमिका, कोणताही नवीन चित्रपट तेवढाच चॅलेंजिंग असतो असं मला वाटतं, कारण आपल्याकडे खूप वेगवेगळ्या विषयांचे, आशयांचे सिनेमे कायमच येत असतात. ही संगीतमय परिकथा म्हणजे एखाद्या अभिनेत्रीसाठी स्वप्नपूर्तीच असावी. त्यामुळे अर्थातच त्याच्याबरोबर येणारी आव्हानं होतीच, पण ती पार पाडायला माझ्या सुदैवाने एक उत्तम दिग्दर्शक सुबोध भावे यांच्यासारखा आणि आत्ता जी कलाकारांची फळी सुबोध भावे यांनी सांगितली ती सगळी कलाकारांची फळी माझ्या मदतीला होती. अर्थात आमचे निर्माते जिओ स्टुडिओज आणि सुनील फडतरे हे यांचासुद्धा भक्कम पाठिंबा लाभला. त्यामुळे अशा वेगवेगळ्या भूमिका कायमच प्रेक्षकांपुढे आणण्याचा प्रयत्न असतो आणि त्या ह्या सगळ्यांमुळे माझ्या वाट्याला येत राहतात, याचा आनंद आहे. त्यामुळे ही भूमिका प्रेक्षकांना आवडावी हीच इच्छा आहे. सर, तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल आणि तुमची एक वेगळी भूमिका यावेळेस प्रेक्षकांना दिसणार आहे? मला फार आनंद आहे की मी काहीतरी हटके, आपण नेहमीच म्हणतो ना की मैं इस बार कुछ हटके कर रहा हूँ, तर ते खरंच खऱ्या अर्थानं यावेळेला असं मला सांगता येईल की एक खलनायकी भूमिका करायला मिळते आणि थँक्यू सुबोध, निखिल साने ह्यांनी ही भूमिका मला दिली. तर त्यामुळे करताना खूप खूप मजा आली. 10 तारखेला तुम्हाला कळेलच एकंदर चित्रपट बघितल्यानंतर की ह्यात अजून काय काय गोष्टी आहेत, काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ते. तर त्यामुळे 10 जानेवारीला अवश्य आमचा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. नक्कीच हा चित्रपट सर्वांनी प्रेक्षकगृहात जाऊन बघा असं दिग्दर्शकांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडिक, पुणे.